नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील बहुतांश शेतकरी सध्या नमो किसान शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे 8वा हप्ता, त्या हप्त्याची वाट बघतायत. आणि प्रत्येक शेतकरी सध्या कमेंट करून एकच प्रश्न विचारतात की नमो किसान योजनेचा 8वा हप्ता आम्हाला नेमका कधी भेटणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये एक नवीन समोर अपडेट येतं आहे की शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 रुपये भेटत आहेत, अशा बातम्या समोर येत आहेत. याबद्दल मित्रांनो आपण सविस्तर अपडेट बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारचा नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तो सध्या थकीत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता आलेला होता आणि त्यानंतर लगेच राज्य सरकार नमो किसान योजनेचा हप्ता देत असतं. कारण की PM किसान योजनेचा जो डेटा असतो, म्हणजे त्यामध्ये जे पात्र शेतकरी असतात तेच शेतकरी नमो किसान त्याचा हप्ता असतो त्यासाठी पात्र असतात. तर मित्रांनो, राज्य सरकारने याबद्दल कुठे GR काढला नाही किंवा हप्ता लांबला. निवडणुका चालू होत्या आणि सध्या पण चालू आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि कुठेतरी शेतकरी या हप्त्यापासून सध्या वंचित राहिलेले आहेत. तर मित्रांनो, आता बहुतांश बातम्या झाल्या किंवा व्हिडिओज झाले, न्यूजपेपर झाले, यामध्ये सगळीकडे अशा बातम्या येत आहेत की शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 रुपये भेटणार. PM किसानचा हप्ता आणि नमो किसान योजनेचा हप्ता हा एकत्रितपणे भेटणार आहे आणि एकत्रित 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार टाकणारे, अशा बातम्या सध्या चालू आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तो ऑलरेडी तो हप्ता भेटलेला नाही आहे. त्याचे पैसे त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. जसे की निधीची आवश्यकता तरतूद करणे, त्यानंतर त्यांचे जे डेटा पूर्ण बघणे. सो मित्रांनो, कुठेतरी राज्य सरकार हे जे हप्ता आहे हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर टाकेल, असं आपण पण बघितलेलं होतं किंवा तशा बातम्या पण चालू होत्या. पण मित्रांनो, यामध्ये राज्य सरकारने अजून यामध्ये कुठलेही ॲक्शन्स घेतलेले नाही किंवा तसा निधी वगैरे GR काढलेला नाही आहे. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या एक व्हिडिओ वगैरे असे येत आहेत की PM किसानचा देखील हप्ता आता लगेच भेटणार आहे. तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो की PM किसानचा हप्ता हा येणार आहे का नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असे की PM किसानचा हप्ता भेटल्यानंतर लगेच त्याचा पुढच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्याचे FTO वगैरे जनरेट होत असतात आणि ते FTO जनरेट व्हायला सुरू झाले की लगेच अशा बातम्या यायला लागतात की लगेच PM किसानचा हप्ता भेटणार आहे. मित्रांनो, PM किसानचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात भेटणार आहे. आणि नमो किसान योजनेचा हप्ता मित्रांनो जानेवारी महिन्याच्या एंड किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि मित्रांनो, हे दोन्ही एकत्र हप्ते भेटणार नाही येतं. राज्य सरकारचा नमो किसान योजनेचा हप्ता हा 8वा जो हप्ता आहे तो ऑलरेडी पेंडिंग आहे. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकलेला नाही आहे. आणि पहिल्यांदा मित्रांनो, राज्य सरकार ह्या निवडणुकीमध्ये जरी याचं म्हणजे बाधा येऊ शकत नाही, कारण की मित्रांनो, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या योजनेचे हप्ते ऑलरेडी थकीत आहेत ते हप्ते राज्य सरकार देऊ शकतं आणि त्याची कुठेही बाधा नसते. जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये बघितलं असेल की एक हप्ता द्यायला निवडणूक आयोगानं संमती दिलेली होती. तर मित्रांनो, राज्य सरकार नेमकं आता काय करतं हे बघण्यासारखं आहे, कारण की सध्या निवडणुका आलेल्या आहेत, पण लगेचच्या लगेच आचारसंहिता लागलेली आहे. आणि आचारसंहिता जरी संबंध नसला तरी राज्य सरकारने अजून कुठलाही GR वगैरे काढला नाही नमो किसान योजनेचा. हा हप्ता येण्यासाठी मित्रांनो जवळजवळ जानेवारी महिन्याचा एंड किंवा फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा लागू शकतो. आणि तिथून पुढे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा 2रा किंवा 3ऱ्या आठवड्यात मित्रांनो PM किसानचा हप्ता येणार आहे. सो मित्रांनो, एकत्रितपणे दोन्ही हप्ते येणार नाही, तर पहिलं अपडेट. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या बातम्या येत आहेत, त्या व्हिडिओ येत आहेत, ह्या सर्वस्वी खोट्या आहेत. यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. सो मित्रांनो, आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. मित्रांनो, परत एकदा रिपीट करतो की नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तो जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, आणि PM किसानचा जो हप्ता आहे मित्रांनो तो फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात भेटण्याची शक्यता आहे. आपला हेतू असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.